नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास यामध्ये मागील भागामध्ये आपण प्रकरण 1 आणि प्रकरण 2 यांचा अभ्यास केला होता। आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपण अभ्यासाला सुरुवात करूया। अभ्यासामध्ये आपण प्रथम पाहणार आहोत प्रस्तावना। प्रस्तावनेमध्ये आपण पाहणार आहोत मुलांनो की या पाठामध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी पाणी, जमीन, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण, तसेच जमिनीवरून वाहणारे पाणी, सरोवर, हिम स्वरूपातील पाणी, भूजल, वातावरण व त्याच पद्धतीने पाऊस कशा पद्धतीने पडतो, पाऊस कसा पडतो या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। हे सर्व घटक, हे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत। बघा, पाऊस कसा पडतो या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव या सर्व सजीव घटकांचा अभ्यास तर आपण करणारच आहोत। त्याचबरोबर हे सर्व घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, त्यानंतर पृथ्वीच्या आवरणावरही ते अवलंबून आहेत आणि या सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू या सर्व घटकांबद्दल आपण सविस्तर माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत। आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो। आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। या पाठाचं स्पष्टीकरण पाहताना आपण पाहणार आहोत की पृथ्वीच्या काही पृष्ठभागावर काही भाग हा जमिनीचा आहे, तर काही भागावर काय दिसते, आपल्याला पाणी दिसते। बघा, ही पृथ्वी आहे आपली आणि या पृथ्वीवर हा जो भाग आहे, हिरवा रंगाचा जो भाग दिसतोय आपल्याला, हिरवा आणि पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तो जमिनीचा भाग आहे। त्याच पद्धतीने निळ्या रंगाचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला काय दिसते, तर पाणी दिसते। पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागामध्ये जमीन आहे आणि काही भागामध्ये पाणी आहे। पृथ्वी भोवती हवेचे आवरण असते। तर पृथ्वी जी आहे त्याच्या भोवती, पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती आपल्याला हवेचं आवरण एक दिसतं। जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते। त्याच पद्धतीने पृथ्वीवर बघा, जमीन आहे, पाणी आहे आणि हवा आहे। तर या सर्वांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण आपल्याला सजीवांचे अस्तित्व दिसते। जसे जमिनीवर राहणारे प्राणी आपल्याला दिसतायत फोटोमध्ये, बघा पाण्यातले मासे आपल्याला दिसतात, पाण्यात राहणारे मासे आपल्याला दिसतात, तसेच हवेमध्ये उडणारे पक्षी दिसतात। तर प्राणी, पक्षी आणि जलचर प्राणी हे सर्व जे सजीव आहेत ते आपल्याला कुठे दिसतात, तर पृथ्वीवर आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते, आपल्याला त्यांचे अस्तित्व दिसून येते। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण व वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे सर्व काय करतात, ते शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात। जीवावरण हे इतर तीनही आवरणात दिसून येते। बघा, जीवावरण जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या तिन्ही भागामध्ये 1, 2, 3 या तिन्ही भागामध्ये आपल्याला जीवावरण काय होते, दिसून येते। आपल्याला ह्या आकृतीच्या माध्यमातून समजतंय। बघा, हा पृथ्वीचा भाग आहे आणि या पृथ्वीच्या भागामध्ये आपण जर जीवावरणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येईल की जीवावरण हे तिन्ही भागामध्ये आपल्याला काय होतंय, दिसून येते। हे शिलावरण आणि जलावरण याचा अभ्यास करूया आपण। पृथ्वीच्या बाहेरील कवच कठीण आहे। आता पृथ्वीचं जर आपण पृथ्वी पाहिली आपली, तर त्याच्या बाहेरील जे कवच आहे ते काय आहे, कठीण आहे। बघा, तिथे हे जे कवच आहे, पृथ्वी आपली गोल आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय की हा जो भाग आहे तो कसला आहे, कठीण आहे। म्हणजे यामध्ये ते भाग माती आणि खडकाचे बनलेले आहेत। माती आहे आणि खडक आहे, त्याच्यामुळे तो भाग काय आहे, कठीण आहे। डोंगराळ भागात जमिनीचे किंवा खडकाचे थर असतात। आता डोंगराळ भाग आपण जर निरीक्षण केलं, बघा आपण कुठे एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर आपण भागामध्ये जर पाहिलं, त्या भागाचे जर निरीक्षण केलं तर डोंगराळ भागामध्ये जमिनीचे किंवा खडकाचे थर आपल्याला दिसतात। आपल्याला पूर्ण डोंगर दिसतो का मुलांनो? नाही। तर आपल्याला तिथे जमीनही दिसते, जमिनीचे थर सुद्धा दिसतात आणि डोंगराळ म्हणजे खडक, जे मोठमोठे खडक आहेत त्यांचे थर सुद्धा आपल्याला काय होतात, दिसतात। जे डोंगराळ भागामध्ये त्यांचे थर असतात। कोठे गवताळ प्रदेश असतो तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू दिसते। बघा, काही अशी ठिकाणं आहेत
की जिथे काय आहे, ओसाड अशी जमीन पडलेली आहे, फक्त वाळू आहे त्या जमिनीवर. समजा आपण राजस्थानला गेलो तर तुम्हाला राजस्थानकडील भाग दिसेल की तो भाग कसा आहे, तर ओसाड पडलेला आहे, फक्त तिथे वाळूच वाळू आपल्याला दिसणार. पण काही ठिकाण असे आहेत की जिथे गवताळ प्रदेश आहेत, हिरवगार असं प्रदेश तिथे आजूबाजूला पसरलेला असतो. स्वित्झर्लंड म्हणा किंवा अजून हिरवीगार शेती असणारी काही गावं असतात की जिथे आपल्याला काय दिसतं, गवताळ प्रदेश दिसतो. बघा अशा पद्धतीने ओसाड फक्त जमीनच आपल्याला दिसते. तर काही ठिकाणी जमीन पिकांनी झाकलेली असते. बघा मी जसं सांगितलं की गावाकडे आपण शेती बघतो, गावाकडे आपल्या आजूबाजूला आपण गावी जेव्हा जातो तेव्हा गावाकडे जाताना आगगाडीतून सुद्धा आपण जात असतो, प्रवास करत असतो, तेव्हा प्रवास करताना आपल्याला काही गावं दिसतात आणि त्या गावामध्ये शेती केलेली असते, पिकं दिसतात, बरोबर. आणि त्या पिकांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या पिकांनी ही जमीन काय असते, झाकलेली असते. झाडांच्या मुळांनी दुभगलेले खडक, काही ठिकाणी पर्वत उतार. आता बघा झाडांच्या मुळांनी काही मोठी मोठी झाडं असतात, जुनी झाडं असतात की त्या झाडांची जी मुळं असतात, बघा आता हे झाड आपल्याला चित्रामध्ये दिसतंय मुलांनो, या झाडाची ही जी मुळं आहेत ती काय झालेली आहेत, खडकांनी दुभगलेली आहेत. म्हणजे दुभगलेले खडक आपल्याला इथे दिसतायत. काही ठिकाणी पर्वत आणि उतार दिसतायत की बघा पर्वत उतार दिसतायत. या चित्रामध्ये आपण जर पाहिलं तर अशी उतरणी दिसते, बरोबर. हा पर्वत आहे, हा वरती काय आहे, पर्वत आहे आणि त्यांचा उतार सुद्धा आपल्याला इथे काय दिसतोय. काही ठिकाणी अशा पद्धतीची जमीन असते. कोठे खडकांचे उंच उंच सुळके दिसतात. आता बघा हा खडक आहे, अखंड असा खडक आहे आणि या खडकांचं काय, उंचच उंच असा हा मोठा खडक आहे, दगड आहे आणि या दगडाचे हे सुळके आपल्याला काही ठिकाणी दिसून येतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावर्णाचा आहे. आता पृथ्वीवरील हा जो बघितला आपण डोंगराळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, डोंगर पर्वत उताराचा जो प्रदेश आहे, काही ठिकाणी पिकांनी झाकलेली जमीन आहे, तर हा सर्व जो भाग आहे पृथ्वीवरील हा जो जमिनीचा भाग आहे तो कुठे दिसतोय, तर शिलावर्णामध्ये आपल्याला दिसतोय. बघा हा जो थर आहे तो शिलावर्णाचा थर आपल्याला इथे दिसून येतोय. बघा इथे माती चॉकलेटी कलरची माती दिसते, बरोबर. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. आता आपण मगाशी जसं बघितलं पृथ्वी आपली कशी आहे, तर त्यामध्ये काही ठिकाणी जमीन आहे आणि काही ठिकाणी पाणी आहे. तर बराचसा भाग हा काय झालेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. आपल्या पृथ्वीमध्ये बघा ही जी निळ्या रंगाचा जो भाग दिसतोय तिथे काय आहे मुलांनो, पाणी आहे. जास्त भाग हा काय केलेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे झाकलेला आहे. बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. म्हणजे 1/3 भाग हा फक्त काय आहे, जमिनीचा आहे. पृष्ठभागापैकी जमिनीचा भाग किती आहे, 1/3. लक्षात ठेवायचं मुलांनो, 1/3 हा भाग काय आहे, जमिनीचा भाग आपल्याला इथे दिसतोय. पृथ्वीवर जमिनीचा भाग किती आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला मुलांनो, तर आपल्याला सांगायचं 1/3 हा भाग काय आहे, जमिनीचा आहे. जमिनीच्या सलग मोठ्या भागास खंड असे म्हणतात. आता जमिनीचा मोठा भाग असेल, जमिनीचे मोठमोठे जे भाग आहेत त्यांना खंड असे म्हणतात. काय म्हणतात, खंड असे म्हणतात. बघा जमिनीचा सलग म्हणजे जास्त असा पसरलेला जो भाग असतो, सलग आणि मोठ्या प्रमाणावर जर जमिनीचा भाग आपल्याला दिसतोय तर त्या भागालाच काय म्हणतात, खंड असे म्हणतात. आणि पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत, तर 7 खंड पृथ्वीवर आहेत. बघा आता 7 खंड कोणते, पृथ्वीवर 7 खंड कोणते, तर आपण पाहूया. बघा पहिला जो खंड आहे तो आहे आफ्रिका खंड, दुसरा जो खंड आहे तो आहे दक्षिण अमेरिका, तिसरा जो खंड आहे तो आहे उत्तर अमेरिका, चौथा जो खंड आहे तो अंटार्क्टिका आहे आणि 5वा खंड आहे आशिया, 6वा खंड आहे ऑस्ट्रेलिया आणि 7वा खंड आहे युरोप. तर अशा पद्धतीने 7 खंड आपल्या पृथ्वीवर आहेत. बघा मुलांनो, सर्वात मोठा असणारा खंड कोणता असं विचारल्यावर आपल्याला आशिया खंड हा सर्वात मोठा असणारा खंड आहे असं सांगता आलं पाहिजे. आणि त्यानंतर सर्वात लहान असणारा खंड कोणता, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान असणारा खंड आहे. तर बघा मुलांनो, प्रश्न जर विचारला की आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे का,
तर नक्कीच आशिया हा खंड सर्वात मोठा आहे आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. अशा पद्धतीने आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत एकूण? तर 7 खंड आहेत आणि हे 7ही खंड आपण अशा पद्धतीने पाहिलेले आहेत. त्यांची नावं आपण समजून घेतलेली आहेत. आपण पुढे जाऊया. जमीन सगळीकडे सपाट व सारख्या उंचीची नसते. आता बघा आपण विविध ठिकाणी फिरायला जातो. तर तिथे फिरायला गेल्यावर आपण जर जमिनीचं निरीक्षण केलं तर काही ठिकाणी आपल्याला जमीन चढ उतार अशा पद्धतीची दिसते. काही ठिकाणी उंच सखोल असे भाग दिसतात. काही ठिकाणी जमीन खाली असते म्हणजे अशी सपाट असते. तर बघा अशा पद्धतीची जमीन आपल्याला सगळीकडे दिसत असते. म्हणजे सगळीकडे समान अशी सरळ स्ट्रेट अशी जमीन असते का? नसते. आपण पाहिलं तर सगळीकडे सपाट व सारख्या उंचीची जमीन आपल्याला दिसत नाही. तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. आता जशी जमीन आहे त्या जमिनीचे वेगवेगळे आकार असतात बघा. त्यांचं जे उंच सखलपणा असतो त्या उंच सखलपणामुळे जमिनीचे काय होतात? वेगवेगळे विशिष्ट आकार तयार होतात आणि त्या आकारांना भूरूपे असे म्हणतात. बघा इथे ही जमीन दाखवलेली आहे मुलांनो आणि या जमिनीचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा तुम्हाला ह्या आकृतीमधून दिसेल की हा जमिनीचा जो भाग आहे त्यामध्ये हा भाग सपाट आहे. त्यानंतर इथे हा जो भाग आहे तो उंच आहे. मग उंच आणि सखलपणामुळे जमिनीचे विशिष्ट काय होतात? वेगवेगळे आकार तयार होतात आणि त्या आकारांनाच भूरूपे असे म्हणतात. बघा जमिनीच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात आणि त्या आकारांना भूरूपे असे म्हणतात. हे जे आहेत ते काय आहेत? भूरूपे. बघा जमिनीचा हा जो भाग आहे उंच आणि सखलपणाचा जो भाग आहे त्याच्यामुळे विशिष्ट असा आकार तयार झालेला आहे त्याला भूरूपे असे म्हणतात. आता मैदान, टेकडी आणि डोंगर इत्यादी हे काय आहेत? भूरूपे आहेत. आता भूरूपे कोणते आहेत असा जर प्रश्न विचारला तर भूरूपे कशाला म्हणतात? तर मैदान, टेकडी, इथे बघा छोट्या पद्धतीची अशी टेकडी आहे. इथे सपाट असा भाग आहे म्हणजे हे मैदान आहे. इथे उंच असा जमिनीचा भाग आहे मग याला डोंगर असे म्हणतात. तर अशा पद्धतीने भूरूपे कोणती? तर डोंगर, टेकडी आणि मैदान यांना भूरूपे असे म्हणतात. म्हणजे ही भूरूपेंची काय आहेत? उदाहरणं आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. बघा जमिनीचा भाग किती होता ते आपण बघितलं. 1/3 भाग हा काय होता? जमिनीने व्यापलेला होता. पण इथे आपल्याला आता पाण्याचा किती भाग व्यापलेला आहे? तर 2/3 भाग जो आहे 2/3 भाग हा पाण्याने काय केलेला आहे? जमिनीचा व्यापलेला आहे. पृथ्वीचा 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्या भागामध्ये आपल्याला सर्वीकडे काय दिसतं? पाणी दिसतंय. बघा आपल्या पृथ्वीचं आपण निरीक्षण केलं तर जास्त भागामध्ये काय दिसतंय आपल्याला? पाणी दिसते. निळ्या रंगाचं हे पाणी दिसलेलं आहे. व्यापलेलं आहे म्हणजे पसरलेलं आहे. पाण्याने तिथे व्यापलेला आहे, पसरलेला आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. बघा मुलांनो आपल्या पृथ्वीवर आपल्याला काही महासागर लाभलेले आहेत आणि ते महासागर कोणते? तर आपले जे पृथ्वीला लाभलेले महासागर आहेत ते 5 आहेत. तर बघा पहिला जो महासागर आहे तो आहे पॅसिफिक महासागर. त्यानंतर अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर, आर्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर. अशा पद्धतीने हे 5 काय आहेत? महासागर आपल्याला लाभलेले आहेत. बघा 3 आणि हा 4 आणि हा 5 अशा पद्धतीने हे 5 महासागर आपल्या पृथ्वीवर आहेत. आता बघा महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला महासागर आणि जमिनी ते आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय मुलांनो की इथे काय आहे? सागराचं पाणी दिसतंय इथे बघा महासागर आणि इथे काय आहे? जमीन आहे. बरोबर. तर या दोघांच्या सीमा ही जी सीमा आहे सीमा भाग आहे हा. बरोबर. या सीमा भागाला काय म्हणतात? तर सागर तट असे म्हणतात. काय म्हणतात? सागर तट किंवा किनारपट्टी असे म्हणतात. बघा महासागराचं हे पाणी आहे आणि इथे जमीन आहे आणि या जमिनीचा हा जो भाग आहे ही जी सीमा भाग आहे
या सीमा भागालाच काय म्हणतात मुलांनो, सागर तट असे म्हणतात किंवाच किनारपट्टी असे म्हणतात. महासागर आणि जमीन यांच्या किनार भागाला म्हणजे सीमा भागालाच सागर तट असे म्हणतात किंवा किनारपट्टी असे म्हणतात. हे समजलं असेल मुलांनो. बघा, सागर तट किंवा किनारपट्टी समजलंय. आता पुढे जाऊया. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. आता जलरूपे म्हणजे काय, तर एक किनार असतो बघा, ही किनारपट्टी आहे बरोबर, आणि या किनारपट्टीवर एक वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकाराची काय होतात, जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी आणि आखात आणि खाडी इत्यादी. बघा, वेगवेगळे आकार जलरूपे जी तयार होतात ती कोणती, तर बघा त्या जलरूपांमध्ये पहिला जो आहे तो आहे समुद्र. बघा, हा समुद्र तयार होतो, हे एक जलरूप तयार होते. त्यानंतर उपसागर, उपसागर, नंतर सामुद्रधुनी, सामुद्रधुनी. ओके. त्यानंतर आखात, आखात नावाचा हा आकार तयार होतो, जलरूप तयार होतं. आणि त्यानंतर लास्टला आहे खाडी. तर अशा पद्धतीने कोणती जलरूपे तयार होतात, तर समुद्र म्हणजेच सागर, उपसागर, सामुद्रधुनी, आखात आणि खाडी. बघा, ही आहे खाडी. तर अशा पद्धतीने हे जलरूपे काय होतात, तयार होतात. आता जमिनीवरून वाहणारे पाणी, आता जमिनीवरून कशा पद्धतीचे पाणी वाहते, कसे वाहते ते पाहणार आहोत. बघा, जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. आपण एखाद्या ठिकाणी जर पाहिलं, एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो मुलांनो, बाहेरगावी किंवा एखाद्या नदीच्या ठिकाणी गेलो, तर तिथे आपल्याला पाणी कसं वाहताना दिसतं, तर लहान मोठे प्रवाह आपल्याला तिथे दिसून येतात. प्रवाह म्हणजे काय, मार्ग. अशा लहान मार्गांनी, छोट्या मार्गांनी किंवा मोठ्या मार्गांनी पाणी आपल्याला वाहताना दिसते. आणि ते पाणी जमिनीवरूनच वाहत असते. त्याचे पाणी काय असते, गोडे असते. काही पाणी हे गोडे असते. ओढा, नदी, ओहळ इत्यादी जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते. बघा, मगाशी आपण जलरूपांची काही उदाहरणे बघितले, जसं की उपसागर, खाडी, आखात, सागर म्हणजे समुद्र. त्याच पद्धतीने ओढा, लहान असा ओढा असतो. त्यानंतर नदी, ओहळ बरोबर. ते इत्यादी ही सुद्धा काय आहेत मुलांनो, जलरूपांपैकी एक रूप आहेत. म्हणजे ही जलरूपच आहेत. यांची नावं सांगते मी तुम्हाला. बघा, हा काय आहे, ओढा. ओके. त्यानंतर नदी, ओहळ, तर ही सुद्धा काय आहेत, जलरूप आहेत. आणि या जलरूपांपैकी सर्वात लहान असणारा काय आहे, तर ओहळ ही सर्वात लहान असणारा जलरूप आहे, सर्वात लहान. ओके. आणि सर्वात मोठी काय असते, नदी. सर्वात मोठी काय असते, तर नदी असते. आणि या सर्व जलरूपांपैकी सर्वात लहान व सर्वात मोठी कोणती, असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सर्वात मोठी असणारी जलरूप कोणतं आहे, तर नदीचं आहे. आणि सर्वात लहान असणारं ओहळ. अशा पद्धतीने आपण हा भाग बघितलाय मुलांनो. पुढे जाऊया. ओहळ व ओढे जोडले जाऊन उपनद्या व नद्या बनतात. आता बघा, ओहळ आहे आणि ओढा आहे, या दोघांना जर जोडलं तर अशा पद्धतीचे काय होतात, उपनद्या किंवा नद्या तयार होतात. बघा, या अशा पद्धतीच्या छोट्या काय होतात, नद्या तयार होतात, उपनद्या तयार होतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते. आता बघा, काही ठिकाणी आपण जर बघितलं तर उंच अशा भागावरून पाणी खाली पडते. आपण पिक्चर मध्ये बघतो मुलांनो, की उंच असं मस्त पाणी डोंगरावरून खाली पडताना आपल्याला दिसतं. आपण आगगाडीतून गावी कुठे जात असतो फिरायला, तर त्या गाडीतून सुद्धा आपल्याला पाणी उंचावरून पडताना, छान असं पाणी पडताना दिसतं. तर बघा, हे नदीचे जे पाणी असते ते नैसर्गिकरित्या खाली पडते. त्याला कोणी खाली पाडतं का, नाही. त्याला एखादा हा बाबा माणूस उभा आहे तिथे आणि तो खाली पाणी पाडतोय जमिनीवरून, म्हणजे उंचावरून असं खाली पाणी पाडतोय, असं होतंय का, नाही. तर हे नैसर्गिकरित्या पाणी खाली पडत असते. तर त्या खाली पडण्याची जे पाणी पडण्याचं जे असतं त्याला काय म्हणतात, तर त्याला धबधबा म्हणतात. काय म्हणतात, धबधबा म्हणतात. वॉटरफॉल असे त्याला म्हणत असतात. बघा, धबधबा असे म्हणतात. त्या पाणी पडण्याचं, उंचावरून जे पाणी पडण्याचा प्रवाह असतो त्याला धबधबा म्हणतात किंवा तिथे धबधबा तयार होतो. नद्या शेवटी सागराला जाऊन
मिळतात. आता आपण बघितलं की सागर, समुद्र खूप मोठा असतो, बरोबर? आणि नद्या कशा असतात? छोट्या असतात. पण या नद्या अशा वाहत वाहत जाऊन कुठे जाऊन मिळतात? तर या समुद्राला, या सागराला काय होतात त्या? मिळतात. शेवटी, सगळ्यात शेवटी ती नदी कुठे मिळते? तर सागराला मिळते. आता सरोवर, लॅक म्हणजे काय पाहणार आहोत आपण. बघा आता, जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असे म्हणतात. की जमिनीचा, आता ह्या चित्रामध्ये दिसते तुम्हाला बघा, इथे जमिनीचा, इथे खाली जमीन आहे, पण जमिनीचा एखादा सखल भाग आहे की ज्या भागामध्ये सारखं सारखं पाणी तिथे साचल्या जातंय. नैसर्गिकरित्या म्हणजे काय, की समजा एखादा पाऊस पडतोय, त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि ते पावसाचं पाणी इथे काय झालेलं आहे, त्याचा साठा झालेला आहे, म्हणजे साचलेला आहे पाणी. आणि अशा पाणी साचलेला जो भाग असतो, त्या भागाला, त्या जलाशयाला काय म्हणतात? सरोवर असे म्हणतात. मोठ्या जलाशयाला पाणी साठून जो जलाशय तयार होतो, त्या जलाशयाला काय म्हणतात? तर सरोवर असे म्हणतात. जमिनीच्या एखाद्या, बघा, जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या, नैसर्गिकरित्या म्हणजेच काय, की निसर्गातूनच तो पाऊस पडतोय, बरोबर? पाऊस पडून जे पाणी साचतं, बघा, नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असे म्हणतात. सरोवर असे म्हणतात. लहान जलाशयाला तळे असे म्हणतात. आता बघा, काही ठिकाणी छोटे छोटे तळे आपल्याला दिसतात की त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. अशा पद्धतीचं छोटे छोटे हे तळ आपल्याला दिसतं, म्हणजे जलाशय दिसतो. हा छोटासा जलाशय आहे की जिथे पाणी साठलेलं आहे. मग तिथे सुद्धा पाणी कुठून येतं? तर नैसर्गिकरित्या त्या भागामध्ये पाणी काय होतं? साठलेलं असतं, म्हणजे साचतं ते पाणी. आणि त्या पाण्याला, त्या छोट्या छोट्या जलाशयाला तळे असे म्हणतात. तर नक्कीच मुलांनो, जलाशयामधील सरोवर म्हणजे जे मोठे जलाशय असतात ते सरोवर असतात आणि लहान जे जलाशय असतात ते काय म्हणतात? त्याला तळे असे म्हणतात.